ख्रिस्तामध्ये सर्वांना सलाम करतो। हालेलुया। प्रिय लोकांनो, पुन्हा एकदा आज व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमच्या प्रत्येकाची भेट घेत आहे। माझ्या लोकांनो, जिवंत देव किती महान आहे, तो किती चांगला आहे, त्याचा अनुभव मी माझ्या जीवनात रोज आणि रोज घेत आहे। माझ्या लोकांनो, तुम्ही येशूवरती आशा संपूर्ण हृदयाने ठेवू शकता आणि एक लक्षामध्ये घ्या, जर तुमची आशा जिवंत देवावरती आहे तर मी तुम्हा सर्वांना सांगतो, तुमचं हृदय हे जगातलं सर्वात जास्त आनंदित हृदय होणार आहे, कारण तुमची आशा ख्रिस्त येशूवरती आहे। आणि आज मी आवर्जून सांगत आहे की येशू ख्रिस्त हा प्रभू आहे, येशू ख्रिस्त जिवंत देव आहे। हालेलुया। आणि प्रियांनो, आज मी तुमच्यासाठी वचन घेऊन आलेलो आहे आणि वचन सांगतं स्तोत्र संहिता अध्याय 9 आणि वचन 1 मध्ये लिहिलं गेलेलं आहे, हे प्रभू, तू पिढ्यानपिढ्या आम्हाला निवासस्थान आहेस। पर्वत उत्पन्न झाले त्यापूर्वी तू पृथ्वी व जग निर्माण केलेस आणि त्यापूर्वीच अनादी कालापासून अनंत कालापर्यंत तूच देव आहेस। हालेलुया। माझ्या प्रिय लोकांनो, देवाचं वचन आज आपल्याला सांगत आहे की तू पिढ्यानपिढ्या निवासस्थान आहे। मी तुम्हाला सांगतो की जर एखाद्या मनुष्याच्या जीवनातला जर आधार गेलेला असेल, एखाद्या मनुष्याच्या जीवनामधलं बळ, शक्ती गेलेली असेल, बायबल सांगतं पिढ्यानपिढ्या जर निवासस्थान, स्थिर जीवन देणारा आणि मनुष्याच्या जीवाला शांती आणि सात्वन देणारा जर कोणी असेल तर तो आहे निवासस्थान, म्हणजे परमेश्वर। परमेश्वर एकच असं घर आहे मनुष्यासाठी, किंवा एकच असं घर आहे की जगामध्ये जो कोणी कुठल्याही संकटात त्रासामध्ये जरी असला, पण एकच या जगामध्ये असं घर आहे जिथं गेलं की मनुष्याला समाधानीपणा मिळतो, मनुष्याचा जीव समाधानी होतो, मनुष्याला प्रेम मिळतं। एकच घर आहे, ते म्हणजे परमेश्वराचं घर। हालेलुया। आणि परमेश्वराचं निवासस्थान पिढ्यानपिढ्या टिकणारं स्थान आहे। हालेलुया। आणि म्हणून प्रिय लोकांनो, मी तुम्हाला सांगतो की जर या जगामध्ये जर तुम्हाला मार्ग हवा असेल, एकच मार्ग आहे, तो म्हणजे येशू ख्रिस्त। आणि आज मी माझ्या हृदयातून संपूर्ण अंतःकरणाने देखील आणि संपूर्ण बुद्धीने देखील मी एक गोष्ट तुम्हाला सांगतो, येशू शिवाय जिवंत देव नाही। येशू प्रभू आहे, येशू ख्रिस्त आहे, येशू चांगला आहे, येशू मेला आणि येशू तिसऱ्या दिवशी जिवंत झाला, हे सत्य आहे आणि या जगामध्ये मी घोषित करत आहे। हालेलुया। जर मनुष्यासाठी या जगाचा कुठला आधार आणि मार्ग जर असेल, केवळ परमेश्वराचं निवासस्थान, समाधानीपणा कुठे आहे? परमेश्वराच्या निवासस्थानी। हालेलुया। आणि अजून एक वचन मी वाचतो, स्तोत्र संहिता अध्याय 91 आणि वचन 5-6 काय म्हणत आहे वचन, की रात्रीच्या समयीचे भय, दिवसा सुटणारा बाण आणि काळोखात फिरणारी मरी, भर दुपारी नाश करणारी पटकी, याची तुला भीती वाटणार नाही। बायबल सांगतं की रात्रीचं भय, दिवसा सुटणारा बाण, काळोखात फिरणारी मरी। आधी मरी आपण बघत आहोत ना, की पाऊस पडला, अचानक एक बिल्डिंग कोसळली आणि अनेक कुटुंब, लहान मुलं देखील, लेकरं देखील मृत्यू झाले। अचानक एक झाड पडलं आणि एक कामानिमित्ताने चांगला चाललेला माणूस तो मेला। रस्त्याने पाणी झालं होतं आणि रस्त्याने पाणी झाल्यानंतर कोणीतरी रस्ता ओलांडत होतं, करंट लागला, शॉक लागला आणि तो मेला किंवा ती मेली। शाळेत गेलेली मुलगी, जसं एक मोठी न्यूज आलेली मध्यंतरी, मला वाटतं उत्तर प्रदेशची न्यूज आहे, शाळेतली मुलगी 7वी-8वीच्या वर्गामधली, तिच्या सर्व वर्गातल्या मित्रां आणि मैत्रिणींकडे काहीतरी चांगल्या गोष्टी होत्या, ते तिला त्रास झाला की त्यांच्याकडे माझ्याकडे का नाही, आणि त्या लहान मुलीनी पहिल्या मजल्यावरून 4थ्या मजल्यावरती गेली। क्लास चालू असताना कोणाच्या लक्षातही आलं नाही आणि तिने 4थ्या मजल्यावरनं उडी मारली। बायबल याच्याविषयी सांगत आहे
काळोखात फिरणारी मरी. आज अनेक लोकांना कसाही मृत्यू येत आहे. जसं मोशीमध्ये कचरा डेपो मध्ये 8 पेक्षा अधिक कर्मचारी त्या कचऱ्यामुळे मेले. म्हणजे एक लहान अशी गोष्ट, पाण्यासारखी गोष्ट, कचऱ्यासारखी गोष्ट किंवा एखाद्या झाडाच्या फांदीसारखी एक साधी सोपी गोष्ट, याच्याने लोकांचा जीव चाललाय. लोक मृत्युमुखी पडत आहेत. कशामुळे? काळोखात फिरणारी मरी, सैतानी मरी म्हणजे सैतानी मृत्यू. सैतान, जसं बायबलमध्ये येशूने सांगितलं, काय सांगितलं प्रभू येशूने? की सैतान कोणाला गिळावं म्हणून जगामध्ये अजगरासारखा फिरत आहे, का तर कोणातरी नाश करावा. हालेलुया. आणि बायबल तेच सांगत आहे की काळोखात फिरणारी मरी, सैतान रोज कोणाचा तरी जीव घ्यायला पाहतोय आणि तो घेतो या जगामध्ये. पण विश्वासू लोकांना तो हातही लावत नाही. विश्वासू लोकांना सैतान हात लावू शकत नाही. काळोखात फिरणारी मरी म्हणजे मृत्यू, अंधार, विश्वासू लोकांच्या जीवाला हात लावणार नाही. हालेलुया. विश्वासू लोकांच्या जीवाला सैतान स्पर्श करू शकत नाही. हालेलुया. पुढे बायबल सांगतं की काळोखात फिरणारी मरी, भर दुपारी नाश करणारा बाण, याची तुला भीती वाटणार नाही. आज जगामध्ये बघा कसे आई वडील घाबरलेले आहेत. त्यांच्या मुलीसाठी ते घाबरलेले आहेत, तरुण मुलासाठी घाबरलेले आहेत. कारण जिकडं तिकडं मर्डर म्हणजे खून होत आहे. रोज बातमी येते की हॉटेलमध्ये खून झाला, या रस्त्यावरती 2 मुलांनी मिळून एकाला मारलं, या ठिकाणी एका मुलीला मारलं. हालेलुया. एका मुलीने एका मुलाला मारलं, पत्नीने पतीला मारलं, पतीने पत्नीला मारलं, आई वडिलांनी मुलाबाळांना मारलं. आणि अजून एक न्यूज अशी मध्यंतरी आली की स्वतःच्याच मुलीने आपल्या आईला एका ऍक्सिडेंट द्वारे मारलं. ऍक्सिडेंट तिने केला, 9 लाख रुपये आईच्या ऍक्सिडेंट साठी तिने खर्च केले. आणि आईला एक ऍक्सिडेंट मध्ये मारलं अशासाठी की आईची जी सरकारी नोकरी आहे की ती आई मेल्यानंतर तिला मिळाली. कारण तिचे वडील वारले, वडिलांची नोकरी आईला मिळाली, आता आईची नोकरी तिला पाहिजे होती. म्हणून तिने तिच्या काही घरातल्या आणि तिच्या प्रियकराच्या साथीने तिने तिच्या आईचा रस्त्यावर जाताना ऍक्सिडेंट केला आणि असं दाखवलं की गाडीने आईला उडवलं. कळत आहे का मी काय बोलत आहे? बायबल त्याच्याविषयी सांगत आहे. आज जग घाबरलंय, जिकडं तिकडं मृत्यू आहे. लहान मुलींना आज आई वडील कुठेही सोडायला घाबरत आहे. काय याचं कारण आहे? काळोखात फिरणारी मरी, भर दुपारी सुटणारा सैतानी बाण आणि भर दुपारी वाटणारी भीती. हालेलुया. पण मी सांगतो विश्वासू लोकांना परमेश्वर धक्काही लागू देणार नाही. विश्वासू लोकांना सैतान स्पर्शही करणार नाही. विश्वासू लोकांबरोबर परमेश्वर यहोवा आहे. आणि आज मी तुम्हा सर्वांना सांगतो, तुम्ही जिथे कुठे आहात वचनामध्ये वाढा. जिथे कुठे आहात येशूच्या वचनामध्ये वाढा. बायबलची वचनं घ्या, जी परमेश्वराची वचनं आहे, परमेश्वराचा शब्द आहे. तुम्ही वचनामध्ये वाढा. तुम्ही जितके जास्त वचनामध्ये वाढा तितके सामर्थ्यवान बना. अजून एक वचन मी तुम्हाला देतो, स्तोत्रसंहिता 91 वचन 10 की कोणतेही अरिष्ट तुझ्यावर येणार नाही, कोणतीही व्याधी तुझ्या तंबूजवळ येणार नाही. आज मी सांगतो देवावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांना तुमच्या जीवनामध्ये कोणतेही अरिष्ट येणार नाही आणि तुमच्या घरामध्ये कुठलाही सैतानी अटॅक होणार नाही म्हणजे नाही. आज मी एवढ्या ताकदीने, एवढ्या सामर्थ्याने, विश्वासाने, ठामपणे का सांगत आहे? कारण मला देवाचं वचन माहिती आहे, का तर मला येशू ख्रिस्त माहिती आहे. आणि मी तुम्हाला सर्वांना सांगतो, येशूवर विश्वास ठेवणारा व्यक्ती अनंतकालीन जीवन प्राप्त करतो. येशू शिवाय जीवन नाहीये. हालेलुया. येशू ख्रिस्ताशिवाय जीवन नाही म्हणजे नाही. तुम्ही छोट्या छोट्या प्रॉब्लेमला आपल्या जीवनामध्ये मोठं डोंगरासारखं डोक्यावर ठेवून फिरू नका. या जगामध्ये हात पसरू नका. या जगातल्या लोकांकडे भीक मागू नका. तर तुम्ही वचनामध्ये वाढा. तुम्ही वचनामध्ये वाढा. तुम्ही वचनामध्ये वाढाल, जिवंत देव तुमच्या सर्वांसाठी अद्भुत कार्य करायला तयार आहे. यस, जिवंत देव अद्भुत कार्य करायला तयार आहे. हालेलुया. तुम्ही प्रार्थना करता, वचन वाचा. तुम्ही आराधना करताय, वचन वाचा. जसं आपण दिवसातून 3 टाइम जेवण करतो तसं तुम्ही 3 टाइम बायबल वाचा, वचन वाचा. सगळं नाहीच होणार आहे, पण देवाचं वचन जर तुझ्यात आहे तर तू टिकशील, तुझं घराणं टिकेल. देव आहे तुझ्या जीवनामध्ये कार्य करायला.
हालेलुया. म्हणून प्रिय लोकांना, हा संदेश तुम्ही ऐकत आहात. हा सामर्थ्यशाली जीवन बदलणारा संदेश तुम्ही ऐकत आहात. तुम्ही जीवन बदलणारा संदेश ऐकत आहात. तुम्ही जीवन बदलणारा संदेश ऐकत आहात. काही जीवनाची परिस्थिती असू, तुम्ही संदेश वचन घ्या. तुम्ही देवाचं वचन रोज वाचा. कुटुंब एकत्र करा आणि प्रार्थना करा. घरातल्यांना सांगा, चला उठा, आपण या वेळेला प्रार्थनेला बसणार आहोत. आई वडील, बहीण भाऊ, पती पत्नी, मुलं बाळ, लहान मोठा वयस्कर, सगळ्यांनी प्रार्थनेला बसा. सगळ्यांनी प्रार्थनेला बसा. सगळ्यांनी एकत्र प्रार्थनेला बसा. स्तुती घ्या, आराधना घ्या, वचन वाचा, प्रार्थनेला बसा. आणि बघा, जे तुम्ही पाहिलं नाही ते दिवस, चांगले दिवस, सुंदर दिवस स्वर्गातून तुमच्यासाठी देव बाप्पा खाली देईल. येशू शिवाय जीवन नाही. येशू शिवाय जीवन नाही. येशू ख्रिस्ताशिवाय जीवन नाही. येशू शिवाय जीवन नाही. देवाचं वचन घ्या आणि फलदायी व्हा. हालेलुया, हालेलुया. मला हे सांगताना आणि सत्य तुम्हाला सगळ्यांना सांगताना या व्हिडिओच्या माध्यमातून मला सगळ्यात जास्त आनंद होत आहे. येशू ख्रिस्ताशिवाय जीवन नाहीये. येशू प्रभू आहे. येशू उद्धारकर्ता आहे. हालेलुया. सरळ सोडायची जरी वेळ आली तर सोडा, पण येशूला सोडू नका, कारण स्वर्गात जाण्याचा मार्ग येशू ख्रिस्त आहे. जीवन म्हणजे येशू, पैसा नाही. जीवन म्हणजे येशू ख्रिस्त. आनंदी जीवन म्हणजे येशू. शांतीचं जीवन म्हणजे येशू. रात्रीची गाढ झोप म्हणजे येशू. हाडामासामध्ये, शरीरामध्ये ताकद आणि बळ म्हणजे येशू. हालेलुया. जीवनामध्ये काहीतरी मिळवणं म्हणजे येशूद्वारे हे घडतं तरच घडतं, नाहीतर घडत नाही. जगाची परिस्थिती बघा, अंधार झालाय, लोक आंधळे झाले. पण विश्वासू लोकांना बघा, मी पण एक विश्वासू व्यक्ती आहे. मला सैतानाचं भय नाही. मला लुसिफरचं भय नाही. मला भय आहे परमेश्वर यहोवाचे. मला भय आहे प्रभू येशू ख्रिस्ताचे. मला भय आहे की त्याच्या आज्ञा मी मोडू नये म्हणून. पण मला आनंद आहे की येशू ख्रिस्त माझा प्रभू आहे. हालेलुया. येशू महान आणि महान आणि अद्भुत कार्य करणारा परमेश्वर आहे. माझ्या प्रिय लोकांनो, एक गोष्ट लक्षामध्ये ठेवा, तुमच्या जीवनात वचन असणं गरजेचं आहे. तुमच्या जीवनामध्ये वचन असणं गरजेचं आहे. तुमच्या जीवनामध्ये वचन असणं गरजेचं आहे. तुमच्या जीवनामध्ये प्रभू येशूचं वचन असणं गरजेचं आहे. वचनात वाढा. फक्त एक छोटीशी प्रार्थना किंवा एक ओरडून ओरडून केलेली प्रार्थना, याच्याने तुम्ही प्रभूत आहात असं होत नाही. जर तुम्ही प्रभूमध्ये आहात हे जर जगाला कळलं पाहिजे, तर तुमच्यामध्ये वचन दिसणं गरजेचं आहे. वचन, वचन, वचन. हालेलुया. वचन असणं गरजेचं आहे. ज्या घरामध्ये वचन आहे त्या घरात शांती असते. ज्या घरातल्या लोकांमध्ये वचन आहे त्या घरातल्या लोकांमध्ये शांती आणि आनंद असतो. ज्या मुलामध्ये किंवा मुलीमध्ये देवाचं वचन आहे, तो मुलगा, ती मुलगी वाईट मार्गाने जात नाही. ते पाप करत नाही. ते शिव्या शाप देत नाही. ते कोणाची निंदा करत नाही. ते कोणावरही जळत नाही. ते फक्त देवाचं वचन वाचतात. एक विश्वासू तरुण मुलगा आणि मुलगी जर त्यांच्याकडे येशूचं वचन आहे तर ते वाईट मार्गाने जात नाही. त्यांचं हृदय त्यांना म्हणतं, आपण हे वाईट काम करू शकत नाही. ते व्यसन करू शकत नाही. ते शिवाय शाप देऊ शकत नाही. ते कोणाबद्दल चुगली म्हणजे निंदा करू शकत नाही. हालेलुया. ज्याच्याकडे वचन आहे तो व्यक्ती जीवन बदलतो. त्या व्यक्तीचं जीवन बदललं जातं. आणि एक महत्वाची गोष्ट, जो व्यक्ती प्रार्थनेत आहे, नीट आहे का मी काय बोलत आहे, जो व्यक्ती प्रार्थनेत आहे, जो व्यक्ती प्रार्थना नियमित करतो, दानिएल सांगितलं, जो व्यक्ती प्रार्थनेत आहे, जो व्यक्ती रोज प्रार्थना करतो, नियमित प्रार्थना करतो, असा प्रार्थनेतला व्यक्ती आपल्या जीवनातल्या नको असणाऱ्या गोष्टी काढतो, चांगल्या गोष्टी देवाकडे घेतो. हे कोण करू शकतो? जो प्रार्थनेत आहे. प्रार्थनेतलाच व्यक्ती स्वतःला बदलायला देवाच्या हातात देतो. जशी माती कुंभाराच्या हातामध्ये, तसा प्रार्थनेतला व्यक्ती देवाच्या हातामध्ये. प्रार्थनेत नसणारा व्यक्ती स्वतःला बदलू शकत नाही. प्रार्थनेत किंवा जो प्रार्थना करत नाही त्याला स्वतःमध्ये बदल आणायला अवघड आहे. पण जो प्रार्थनेत आहे त्याला स्पर्श होत असतो. त्याला माहिती आहे मी कोणाच्या हातात पडणं गरजेचं आहे. प्रार्थनेतल्या व्यक्तीला कळतं मी कोणाच्या पायाजवळ बसणं गरजेचं आहे.
प्रार्थनेतल्या व्यक्तीला कळतं की मी कोणाला माझ्या जीवनात कार्य कर ही अथॉरिटी देणं गरजेचं आहे, किंवा प्रभू माझ्या हृदयात ये आणि माझं जीवन बदल आणि माझ्या हृदयामध्ये कार्य कर. हा तोच व्यक्ती असा अधिकार देवाला देऊ शकतो जो प्रार्थनेत आहे. कारण जो प्रार्थनेत बसतो त्याला सत्य मार्ग जीवन कळते, त्याला वचन वाचावंसं वाटतं, त्याला वचन वाचलं की त्याला त्याचा अर्थ कळतो, आणि जेव्हा त्याला तो अर्थ कळतो तेव्हा तो अर्थ घेऊन तेव्हा तो प्रकटीकरण घेऊन देवाच्या मागे चलतो, कारण त्याचं हृदय प्रार्थनेतलं हृदय आहे. एक प्रार्थनेतला व्यक्ती पाहिजे तिथं देवासाठी स्वतःला चेंज करतो, एक प्रार्थनेतला व्यक्ती. पण जो प्रार्थनेत नाहीये त्याला अवघड आहे बदलणं, त्याला अवघड आहे. आज अनेक घरांमध्ये लोक भांडण करतात, आई वडील म्हणजे पती पत्नी भांडण करतात, आई वडील मुलाबाळांना भांडतात, मुलं आई वडिलांना भांडतात. त्या घराला घर म्हणायचं की त्या घराला एक भांडणारं स्थान म्हणायचं, हा प्रश्न आहे. काही लोकांच्या घरामध्ये किती भांडण आहे, ही भांडण बंद होईल तुमच्या घरात एकही व्यक्ती जरी विश्वासाने प्रभूच्या मागे चालायला सुरुवात केली तर. एक प्रार्थनेतल्या व्यक्तीला कळतं चिडायचं की नाही चिडायचं, एक प्रार्थनेला व्यक्तीला कळतं की आलेली वाईट बातमी त्याने घाबरायचं का नाही घाबरायचं. पण ज्या घरामध्ये प्रार्थना नाही ते लोक अस्तव्यस्त झालेले, अस्तव्यस्त. कळत आहे का मी काय बोलत आहे? तुम्ही विश्वासू बना. पतींनो मी सांगतो, वडिलांना मी सांगतो, आणि मोठ्या भावांना मी सांगतो, आणि घरातल्या पुरुष वर्गाला मी सांगतो, देवाचे पाय धर, ते तुझं भलं करेल. मी प्रत्येक स्त्रीला म्हणजे आईला, बहिणीला, पत्नीला, मुलीला मी सगळ्यांना सांगतो, देवाचे पाय धर म्हणजे आशीर्वाद होतात. सगळ्या वाईट गोष्टी सोडा. जर तुम्ही व्यसन करताय तर सोडा, तुम्हाला सांगितलं देवाने सोड व्यसन. तुम्ही व्यभिचार करतात, व्यभिचार करायचा बंद करा. तुम्ही भांडताय, भांडण बंद करा. तुम्ही देवाच्या आज्ञा पाळायला चालू करा. जेव्हा देवाचं वचन तुम्हाला ऐकू येतं तेव्हा ते तुम्हाला कळतं, जेव्हा ते कळतं तेव्हा ते आज्ञा पालन तुम्ही करा. जेव्हा तुम्ही आज्ञा पालन कराल, मी तुम्हाला सांगतो, जिवंत परमेश्वर, महान परमेश्वर तुमच्या कुटुंबाला, तुमच्या जीवाला जीवन, घराला घर, भरपूर असे आशीर्वाद देईल. हे सत्य मी तुम्हाला सांगत आहे. हे सत्य मी तुम्हाला सांगत आहे प्रिय लोकांना, हे सत्य मी तुम्हाला सांगत आहे. प्रार्थनेतली लोक बना, प्रार्थनेमधली लोक बना, वचनातली लोक बना. हालेलुया, हालेलुया. जेव्हा तुम्ही नवीन होता तेव्हा तुम्ही प्रभूकडे एकदा आले, तेव्हा तुम्ही नवीन होता प्रभूकडे आले, तुम्हाला काही कळत नव्हतं. मग काही दिवसानंतर तुम्हाला गाणी कळायला लागली प्रभूचे, नंतर थोडं वचन कळायला लागलं, आणि थोडी प्रार्थना कळायला लागली. मग तुम्ही बरेच वेळा प्रभूकडे आले, 6 महिने तुम्हाला झाले किंवा थोडेसे जुने झाले, मग तुम्हाला गाणे पण कळायला लागले, वचन पूर्णपणे कळायला लागलं, प्रार्थना सगळी करायला लागली, समजायला लागली, आणि तुम्हाला करता पण आली. मग त्याच्यानंतर तुम्हाला काय चांगलं काय वाईट हे सगळं कळायला लागलं. आता तुम्ही प्रभूमध्ये बराच काळ झाला, आता तुम्ही देवदूतांसाठी प्रभूच्या मागे चालले पाहिजे. जेवढा वेळ तुम्हाला प्रभूमध्ये येऊन झालेला आहे तेवढीच वचनं तुमच्यामध्ये असली पाहिजे. तुम्ही जर प्रभूमध्ये बराच वेळ झालेला आहे पण तुमच्या जीवनामध्ये जर बदल नाहीये, तर मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो, तुम्ही प्रभूकडे आलेच नाही. जो प्रभूकडे आलाय तो विश्वासात स्ट्रॉंग झालाय, जो प्रभूकडे आलाय तो वचनामध्ये स्ट्रॉंग झालाय, जो प्रभूकडे आलाय तो स्तुती आराधनेमध्ये प्रभूला महिमा गौरव देत आहे, तो रोज स्तुती आराधनेमध्ये देवाला प्रसन्न करत आहे. जो प्रभूकडे आलाय त्याला पवित्र आत्म्याचे 9 दान फळ मिळालेले आहेत. आणि जर तुम्ही म्हणताय मी पण प्रभूमध्ये जुना आहे, पण जर देवाचं वचन तुझ्यामध्ये नाहीये, मी तुला आणि तुम्हा सर्वांना सांगतो, तुम्ही देवाकडे आलेलेच नाहीये. तुम्ही देवाकडे आलेलेच नाही. तुम्हाला देवाकडे यावं लागणार आहे. बंद करा स्वतःला उंच करायचं, नम्र व्हा. जेवढे नम्र तेवढं देव तुम्हाला उंच करेल. हालेलुया, हालेलुया. म्हणून प्रिय लोकांनो, मी शेवटी तुम्हा सर्वांना सांगतो, वचनामध्ये तुम्ही वाढा. वचन जीवनात गरजेचे आहे. सगळं सोडा, वचन तुमच्या जीवनात गरजेचे आहे. आणि आज मी घोषणा करतो,
मी घोषणा करतो की तुमच्या जीवनामध्ये सैतानी अटॅक होणार नाही. मी घोषणा करतो जो सैतान तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला संपवायला बसलाय तो सैतान तुम्हाला संपवू शकत नाही. मी घोषणा करतो जो सैतान तुमच्या घरामध्ये आजार आणायला बसलाय, रोग आणायला बसलाय, ऑपरेशन आणायला बसलाय, तो सैतान तुमच्या घरामध्ये आजार, रोग, शाप आणू शकत नाही. कारण आज तुम्ही वचनामध्ये वाढायला सुरुवात केलेली आहे. तुमच्याकडे येशू ख्रिस्त आहे, तुमच्याकडे येशू ख्रिस्ताचं वचन आहे. आणि मी घोषणा करतो की कुठलाही मृत्यू तुला स्पर्श करू शकणार नाही. मी घोषणा करतो तुम्ही बर्बाद होणार नाही. अनेक लोक म्हणतात पास्टर, मला आजही लोक म्हणतात, आजही पास्टर आमचं भविष्याचं काय. अनेकांना भविष्याची काळजी आहे. मी सांगतो भविष्याची काळजी सोड, तू वचनात वाढावा म्हणून त्याची काळजी सुरू कर. आणि मी घोषणा करतो जरी सैतानी विचार, वाईट विचार तुमच्या मनात येत असतील, पण मी घोषणा करतो देवाचं वचन तुमच्यामध्ये आहे, वाईट विचार आजपासून तुम्हाला सतवणार नाही. मी घोषणा करतो आत्महत्या तुमच्या जीवनात येणार नाही म्हणजे नाही. मी घोषणा करतो कुठलाही ताप, सर्दी याच्याद्वारे कुठलाही रोग होऊन तुमची मुलं बाळं मरणार नाही म्हणजे नाही. मी घोषणा करतो तू आणि तुझं घराणं जगणार. मी घोषणा करतो देव तुला पुन्हा चांगली नोकरी देणार. मी घोषणा करतो देव पुन्हा तुमचा व्यवसाय आशीर्वादित करणार. जो व्यवसाय तुम्ही करत आहात, जो जॉब तुम्ही करत आहात, कदाचित सैतान तुमच्या कानाजवळ म्हणेल की अरे तू चुकीचा निर्णय घेतला, तू बर्बाद होणार आहेस. मी सांगतो सैतानी शब्द मी बांधतो आणि घोषणा करतो तुमच्या व्यवसायामध्ये तुम्ही यशस्वी होणार, तुमच्या जॉब मध्ये तुम्ही यशस्वी होणार. देव, मी घोषणा करतो देव तुम्हाला कर्जातून बाहेर काढणार. मी घोषणा करतो तुमचं भविष्य येशूच्या नावामध्ये प्रकाशित होत आहे. मी घोषणा करतो येशू ख्रिस्त तुमच्या बरोबर आहे. मी घोषणा करतो येशूच्या पवित्र आणि सामर्थ्यशाली नावामध्ये तुम्ही आणि तुमचं घर आज जे जीवन जगत आहे ते पुढे जाऊन जीवन जगणार नाही म्हणजे नाही. देव तुम्हाला नवीन आणि महान रीत्या जीवन देत आहे. येशू ख्रिस्त तुम्हाला नवीन भविष्य देत आहे जे तुम्ही कधी पाहिलं पण नाही. हालेलुया, धन्यवाद प्रभू येशू. आज एवढं सगळं ताकदीने सांगत आहे कारण मला येशूचं वचन माहितीये, मला येशू ख्रिस्त ठाऊक आहे आणि संपूर्ण जगासमोर मी स्वीकारतो येशू माझा प्रभू, धार करता माझा प्रभू आहे, माझा तारणारा येशू माझा प्रभू आहे. हो, येशूच माझा प्रभू आहे. हालेलुया. म्हणून प्रियांनो, माझा विश्वास या वचनातून तुम्ही आशीर्वादित झालेले आहात. हालेलुया. हे वचन तुमच्यामध्ये असणार आहे. आजचा संदेश तुमच्या प्रत्येकासाठी आशीर्वाद, सामर्थ्य ठरलेला आहे. आजचा संदेश तुमच्या प्रत्येकासाठी सामर्थ्य, अभिषेक आणि अग्नी ठरलेला आहे. आणि आता तुम्ही मजबूत झालेले आहात, तुमचे शरीर मजबूत झालेले आहेत. तुमच्यामध्ये असणारा आजार, तुमच्यामध्ये असणारी कमजोरी निघून गेलेली आहे. आजच्या संदेशामुळे, आजच्या वचनामुळे मला कळत आहे की तुमच्यामध्ये देवासाठीचं हृदय निर्माण झालेलं आहे. तुमचं हृदय देवाच्या स्वागतासाठी तयार झालेले आणि तुम्ही उठत आहात पहा आणि देवाच्या वचनामध्ये वाढत आहात. तुम्ही बायबल वाचायला घेतात, तुम्ही बायबलची वचनं मनन करायला घेतात, तुम्ही गाणी गायला घेतात, तुम्ही वाईट बोलायचं बंद करत आहात कारण तुमच्यामध्ये वचन आहे. आजपासून तुमचं जीवन बदलत आहे म्हणजे आहे. कारण तुमच्या जीवनात सैतान काही जरी बोलला, पाप कर किंवा जीव दे, आत्महत्या कर किंवा तू घर सोड, काही जरी सैतान वाईट बोलला, काही जरी, आता तुम्हाला कळतंय की सैतान बोलतो ते वाईट लगेच तुम्ही बांधायला घेणार आहेत कारण तुम्हाला सत्य प्रकट झाले. कारण तुमच्याकडे हे आहे, तुमच्याकडे वचन आहे. माझं सगळ्यात आवडतं पुस्तक जगातलं म्हणजे बायबल. बायबल एक अशी गोष्ट आहे ज्याच्यामध्ये न शिक्षण झालेल्या व्यक्तीलाही देव समजतो, देवाचं प्रेम समजतो, येशूचं रक्त काय करू शकतं हे समजतो. म्हणून आजपासून तुम्ही वचनात म्हणा, आजपासून रोज निर्णय घ्या. सैतानाचा रोज बोलायला शिका. सैतानाचा माझ्या जीवनावर कुठलाच अधिकार नाही, सैतानाचा माझ्या आत्म्यावर कोणताच अधिकार नाही, हे तुम्ही रोज तुमच्या जीवनामध्ये बोला. सैतानाचा माझ्या नोकरीवर कोणताच अधिकार नाही, सैतानाचा माझ्या घरावर कोणताच अधिकार नाही, सैतानाचा माझ्या आई, माझे वडील, माझी पत्नी, माझा भाऊ, माझे पती, माझा मुलगा, माझी मुलगी, माझे लहान भावंड, कोणावरही सैतानाचा अधिकार नाही. सैतान माझ्या घरावर राज्य करू शकत नाही. हे रोज येशूच्या नावात स्वतःच्या जीवनात बोलायला शिका की अरे सैताना, तुझा माझ्यावर कोणताही अधिकार नाही.
आणि पहा मग काय होईल. मी सांगतो, सैताना जेव्हा कळेल की तू येशूला फॉलो करत आहे, तू येशूशिवाय जगू शकत नाही, सैतान हरेल आणि म्हणेल ह्याच्यापासून लांब जाणंच बरे, ह्याच्यापासून लांब जाणंच बरे. का का याचं कारण काय? याचं कारण एकच, कारण याचा पूर्ण विश्वास देवावर आहे आणि सैतान तुम्हाला सोडून जाईल. याचं एकच कारण आहे, कारण तुमच्याकडे वचन आहे. ज्याच्याकडे वचन आहे सैतान त्याच्या नादी लागत नाही लागत. कारण सैतान म्हणतो याला किती छळलं तर थांबणारा मधला नाहीये. का? त्याच्याकडे वचन आहे. तुमच्याकडे वचन आहे, ज्या सत्य तुम्ही ऐकलेलं आहे. आजपासून तुम्ही म्हणा, सैताना तुझा कुठलाच अधिकार माझ्यामध्ये कार्य करणार नाही. सैतानाला कळतं की तुझ्याकडे विश्वास आहे आणि त्या विश्वासानंतर तुला वचन प्राप्त झाले. सैतान सोडून जातो, सैतान आपल्या नादी लागत नाही. प्रभू म्हणाला की सैतानाला आडवे व्हा, म्हणजे सैतान तुम्हापासून पळून जाईल. आडवं होण्याचं एकच साधन आहे, आपलं शरीर घेऊन तिथं जायचं नसतं. तुझ्यातलं असतं वचन सैतानाला दाखवायचं असतं. सैतान फक्त एकाच गोष्टीला अडखळतो, ते म्हणजे तुझ्यातलं असणारं देवाचं वचन. सैतान एकाच गोष्टीला अडखळतो, ते म्हणजे तुझ्यामध्ये असणारं जिवंत देवाचं वचन. सैतान एकाच गोष्टीला अडखळतो, ते म्हणजे तू स्वीकारलेलं प्रभू येशू ख्रिस्ताचं वचन. सैतान एकाच गोष्टीला अडखळतो, ते म्हणजे तू जे वचन पाळत आहेस, तू जे देवाच्या आज्ञा पाळत आहेस, ते आज्ञा पाळताना दिसला, ते वचन मनन करताना दिसला, सैतान अडखळतो, निघून जातो. यस, येशूचं वचन आपल्या पावलांसाठी दिवा आहे. आज मला कशाचंच भय नाही. मी देवाची सेवा नित्य करत आहे. रोज आणि रोज मी येशू ख्रिस्त लोकांना सांगत आहे आणि मी सांगतो, येशू तारणारा, येशू माझा प्रभू आहे, येशू तुझाही तारणारा आणि उद्धार करताय. तू एकदा संधी दे, तुझं जीवन बदले. हालेलुया. पण प्रियानो, आजच्या संदेशाद्वारे माझा पूर्ण विश्वास आहे तुमचं जीवन बदललेलं आहे. हा संदेश परत ऐका, आपल्या नातेवाईकांपर्यंत पोहोचवा. नाही समजला परत ऐका. नाही वाक्य एखादं कळलं, परत मागे घेऊन परत इथून वचन ऐका. नीट पूर्ण वचन ऐकलं, तुम्हाला देवाचा पूर्ण आशीर्वाद मिळेल आणि पूर्ण गोष्टी समजतील. अर्ध वचन आता पाहिलं, अर्ध थोड्या वेळाने पाहिलं, तुम्हाला कळणार नाही. नीट ऐका, नीट ऐका, नीट ऐका, देव काय बोलत आहे. हालेलुया. आणि आज मी विश्वास ठेवतो, पवित्र आत्म्याने तुमची भेट घेतली. हालेलुया. पुन्हा लवकरच आपण भेटणार आहोत आणि देवाची आराधना त्याच्या मंदिरामध्ये करणार आहोत. हालेलुया. येशू प्रभू आहे आणि आजच्या वचनामुळे मला पूर्णपणे विश्वास बसलेला आहे. तुम्ही देखील आजपासून लोकांना शुभ संदेश द्याल, येशू विषयी लोकांना सांगाल आणि तुमचं घर कसं सांभाळायचं या वचनाद्वारे आज तुम्हाला कळलेलं आहे. काळजी करू नका, घाबरू नका, विश्वास राहा, पण प्रार्थना करायला आणि वचन जीवनात घ्यायला विसरू नका आणि वेळ लावू नका. गॉड ब्लेस यू. जीसस क्राइस्ट loves you.